जाणी जे भगवंत ऐसा भक्ती योग निश्चित जाण माझा किंवा का गाई चित्र शहरू का व्याघ्रा विष करुणी मारू ऐसा निनिच गा करू तोय जैसा किंवा पाहे पा यक्षदंडू पाळतिया गोडू गाळतिया कडू नेनेची गा यक्षदंड म्हणजे ऊस आहे ऊस लावणाऱ्याला गोड लागतो तोडणाऱ्याला गोड लागतो चरक्यातून घातलं रस काढला तरी गोडच लागतो त्याला कडू सुद्धा अजिबात बदलत नाही म्हणून महाराज सांगतात संत कसे संताच्या सानिध्यात गेल्यावर आपण सारी करी पिता जगतामध्ये असे क्षेत्र आहे महाराज की प्रत्येक क्षेत्राला गेल्याच्या नंतर काहीतरी कालावधी लागतो मला सांगा एकादशीचं पुण्य म्हणलं की 15 दिवस लागतात बरोबर पौर्णिमेचं पुण्य म्हणलं की 1 महिना लागतो पंढरपूरला जायचं म्हणलं की आषाढी एकादशी यावी लागते माहूरला जायचं म्हणलं की दत्तप्रगट दिन पौर्णिमा गंगासागरला जायचं म्हणलं की 77 कुंभमेळ्याला जायचं म्हणलं की 12 वर्ष ह्या सगळ्या तीर्थक्षेत्राचं पुण्य काही दिवसानंतर प्राप्त होतं यथा योग्य काळी प्राप्त होतं पण जगामध्ये असे तीर्थ आहे त्याला काळ वेळ लागत नाही कालेन फलते तीर्थम साह्या साधू समागम संतांच्या संगतीमध्ये जाण्यासाठी संतांची असणारी कृपा होण्यासाठी कुठल्याच प्रकारचा काळ वेळ लागू शकत नाही अशा त्या समदर्शन आणि निर्वैरता ही 5 लक्षणं ज्या संतांकडे आहेत महाराज त्यांना नमस्कार करतात अभंगाच्या पहिल्या चरणात आनंद मुसंता साधू सजना
एकदा काय झालं, मोठ्या श्रीमंत मधली एक सुंदर मुलगी, एक ग्रॅज्युएट पास झालेली म्हणा, पूर्ण इंग्लिश परीक्षा पास झालेली, योगायोगाने खेड्यातलाच मुलगा पसंत केला. खेड्यातला मुलगा पसंत झाला, लग्नाचा कार्यक्रम संपला. कीर्तनात काय वेळ आहे. आणि त्या शहरातल्या मुलीला सासूबाईने सांगितलं, मी शेताकडे जाऊन येतो, मसरडाला पाणी पाहिजे. तिने म्हणले बरं. तिने काय केलं महाराज, ट्रे घेतला, ट्रे मध्ये ग्लास ठेवला, म्हशीच्या पुढे जाऊन टाकली. म्हशीच्याकडे बघू लागली, तिने म्हशीकडे बघू लागली. 1 घंटा बघितलं, 1 घंटा. काय करतात ते, म्हैस पाणीच पिण्यात एक गिलास. शेतावरून परत आल्यावर सासूबाईने विचारलं, काय झालं ग? म्हणले पाणी पाहिजे. पाजू लोक म्हणले पियालाच तयार नाही. तसं पित नसते म्हणले, बकेट घ्यावं लागते, त्याच्यात मीठ पीठ टाकावं लागते, तेव्हा ते पाणी पित असते. असं कसं पिते ग म्हणल्यावर तिने ते आपलं बकेट घेतलं, पाणी पाजलं. म्हशीने 2 बकेट पाणी पिलं. तिला लक्षात आलं, पाणी पाजवायचं म्हणजे बकेटाने पाणी पाजवायचं. लक्षात घेतलं. काही दिवसानंतर 2-4 दिवसाला मोठे काही पाहुणे आले, मोठे पाहुणे आले आणि पाहुणे ढाळजत बसल्यावर तिने सांगितलं, पाणी घेऊन ये सोयरे. महाराज तिने बकेट घेऊन आले. बकेटाकडे बघून ते सोयरे कोमातच गेले. त्याने सांगितलं, तिने म्हणले तसं नाही पित, तर मी पीठ टाकते म्हणजे. हे पातकाचे म्हणतात, कसं करावं सांगा. महाराज ही 5 लक्षणं ज्याच्याकडे आहेत ते संत. आता ते संत नेमके कोणते, तर जे संत परोपकारासाठी देह कष्टवितात ते संत. पण महाराज या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये संत, साधू आणि सज्जन या तिघांना महाराज नमस्कार करतात. संताची व्याख्या तुम्ही आम्ही पाहिली, पण साधू कोण? साधूची व्याख्या वेगळी आहे. ती म्हणजे शरीविकाराशी त्यागून सप्तवेशन करावे दमन, जशी इंद्रिय करावे दमन तयाशी साधू आम्ही म्हणून. महाराज सांगतात, सप्तवेशन, 10 इंद्रिय आणि शरीविकार इत्यादी ज्यांनी दमन केले आहे, त्याच्यावर ताबा मिळवलेला आहे, त्याला म्हणावं साधू. ते साधू काय करतात? त्यांचं कार्य म्हणजे गंगेच्या पाण्यासारखं आहे. संतांचं कार्य म्हणजे सागरासारखं आहे आणि साधूचं कार्य म्हणजे गंगेसारखं आहे. जशी गंगा परिपूर्ण आपला जो नित्यक्रम आहे ते जसं समुद्राला जाऊन मिळण्याचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवतं, तर साधूचं एकच महान कर्तव्य राहतं, भगवत चिंतन, नामस्मरण, परमेश्वर प्राप्ती. साधूचं कर्तव्य आहे. तर महाराज सज्जनालाही वंदन करतात. ते महाराज सांगत आहेत, आता वंदू ते सज्जन, जे का आनंद चिदघन, वर्षताती स्वानंद जीवन, संत सज्जन जाणावा. तो सज्जनालाही का नमस्कार करतात? महाराज सांगतात, तुम्ही संत होऊ नका, काही अडचण नाही, साधू होऊ नका, काही अडचण नाही, पण तुम्ही सज्जन आहात. तुम्ही सज्जन जर नाही झालं तर तुम्हाला परमार्थ करून काही फायदा होत नाही. आता सज्जन होऊन म्हणजे काय, थोडस दृष्टांताने सांगतो. एका गावामध्ये उन्हाळा दिवस आणि त्या गावाला एकच विहीर पाणी पिण्यासाठी. गावातली सगळी ढोरं माणसं त्याच विहिरीवर पाणी पियायची आणि सगळी उपजीविका त्याच ठिकाणी चालायची. एक दिवस असा आला, सांच्या पारी 5 वाजता गावातल्या 5-6 कुत्र्याचं भांडण लागलं. भांडण खेळत खेळत आलं, त्याला कटला नव्हता, डायरेक्ट पडलं, ते विहिरीतच पडलं. 5 वाजता पडलेले कुत्रे संध्याकाळी रात्रभर पाण्यात राहिले आणि फाट तरंगू लागले. त्याच्यावर तरंगत असताना पाणी आणायला गेले माणसं बघितलं मधात, अरे कुत्रे पडले, काय करावं. आमच्यासाठी काय? महाराज म्हणले, अभिषेक करावं. ते म्हणले, महाराज असं कसं जमते, 5-7 कुत्रे आहेत. दुसरा म्हणला, महापूजा घाला. तिसरा म्हणला, अरे एखादं कुत्र असेल तर जमल, 5-6 कुत्रे म्हणल्यावर म्हणजे सप्ताह लाव. सप्ताह चालू झाला आणि कुत्रेमध्ये दृष्टांत लक्षात घ्या.
कोणी हजाराच्या, कोणी 1,500, कोणी अष्टपारा, कोणी 128 पारा चालू झाला होता तसं. आणि कुत्रेमध्ये एक कुत्र 1 किलोमीटर थांबू देत नाही. 5-6 कुत्रे म्हणलं का कमी वास येत असेल काय, तेवढा वास पण सप्ताह चालू झाला. आणि गावात बाजूने एक सदग्रस्त जात होता, त्याने विचारलं बा हे काय म्हणले, कसं काय होय काय नाही. म्हणले आमच्या विहिरीमध्ये कुत्रे पडलेत म्हणून सप्ताह लावला. काय असं कुठं राहते काय बाबू म्हणला. मग तुमचं म्हणणं काय चातुर्मास लाव म्हणायचं आहे काय म्हणून. अरे बा चातुर्मास लावू नका, सप्ताह लावू नका, माझ्या गरीबाची एखादी गोष्ट आहे का काय म्हणता सांगा. तुमच्या गावात काही मोटर राहता का म्हणजे 5-5च्या, हे पक्कड मोटर राहता आणा बरोबर. मोटर आणल्या, फिट केल्या, पाणी काढलं, एकदा दोनदा काढून पुन्हा स्वच्छ धुतलं, सगळं झालं. म्हणले आता तुम्ही इथं सप्ताह लावा, महापूजा करा, चातुर्मास करा, आता तुमची विहीर शुद्ध. आता दृष्टांत सिद्धांत असा, आपल्या कायारूपी विहिरीमध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्स्य रूपी कुत्रे बऱ्याच दिवसांमधून आजपासून आत पडलेत. ते कुत्रे जोपर्यंत बाहेर जाणार नाहीत तोपर्यंत आपला परमार्थ कामाचा नाही. दत्ता प्रभू सज्जन जर व्हायचं असेल तर बाळकडीतल्या 13व्या अध्यायाकडे पहा. आणि ते बाळकडीतले 13व्या अध्यायातले सगळे काही सत्पात्राची लक्षण आहेत. ती सत्पात्राची लक्षणं तुमच्या अंगीकृत करा तर तुम्ही सत्पात्र व्हाल. आणि ते तिन्ही दनाला वंदन करत असताना महाराज दुसऱ्या चरणामध्ये ते काय करतात सांगत आहे. स्वधर्म सांगती आचरण. संत महात्मे तुम्हाला उपकार करतात. उपकार वेगळे आणि परोपकार वेगळे. उपकाराची जाणीव, उपकाराची परतफेड केव्हा ना केव्हा तरी करता येतं, पण परोपकाराची परतफेड कशानेच होत नाही. तर महाराज तुम्हाला संत महात्मे कोणते उपकार परोपकार करतात महाराज सांगतात. केले उपकार सांगू काय, आपण करणे अवश्य माय. संत माझे
माय बाप पाय पाहता जळती पाप संत दर्शनाचा किती लाभ मोठा आहे मी सांगतो तुम्हाला. संतांच्या दर्शनाने अनंत पातपत्र नष्ट होतातच, पण आध्यात्मिक आदि भौतिक आणि आदि दैविक हे त्रिविध ताप सुद्धा नष्ट होतात. आध्यात्मिक म्हणलं की आपल्या या जीवानं पहिल्याच्या जन्मात केलेले पाप लक्षात असू द्या. आध्यात्मिक म्हणलं काय, आपल्या या आत्म्यानं पहिल्याच्या जन्मात केलेले पाप या जन्मात भोगणे याला आध्यात्मिक म्हणतात. आदि भौतिक म्हणलं की आपल्या जवळच्या वाघ सिंह पाणी अनेक अग्नी यापासून जे काही तुम्हाला दोष घडतात किंवा त्याचं पाप भोगावं लागतं, ते दुःख भोगावं लागतं, त्याला आदि भौतिक म्हणतात. आणि आदि दैविक म्हणलं की जे काही हेंदरे सेंदरे भूते पेते नाना प्रकारची सटवी हे ते जे काही दैवत आहेत याच्यापासून मिळणार आपल्याला त्रास हे सगळं कशाने नष्ट होतं तर मला सांगतात संतांच्या दर्शनाने. संतांच्या दर्शनाने एवढे पातक नष्ट होतातच, पण महाराज सांगतात संतांचे उपकार तुमच्या आमच्यावर किती आहेत. आपल्या आई वडिलांपेक्षाही जास्त उपकार संतांचे आहेत. ते कशावर, इकडे तर सांगतात मातृदेव भव पितृदेव भव, मातेचे अनंत उपकार आपल्यावर आहेत. किंवा आई माझी मायेचा सागर त्रास सहन केला आणि जन्मताना एवढा त्रास महाराज एका रोमाला हजार इंचूची वेदना होते. एवढा त्रास सहन करून तुम्ही आम्हाला जन्म दिलाय, मग त्या आईपेक्षाही संत महात्मे कसे काय उपकार करतात, वडिलापेक्षा किती उपकार करतात. महाराज सांगतात हो, आई वडिलापेक्षाही संत आपल्यावर उपकार करतात. ते कसे थोडक्यात सांगतो. प्रत्येक आई बाळ जन्माला यावं म्हणून अट्टास करते. प्रत्येक आई आपलं बाळ जन्माला यावं म्हणून प्रयत्न करत असते, पण जन्मताना आणि मरताना होणारं दुःख आईला काही जाणीव नसते. सांगतो तुम्हाला, एका रोमाला हजार विंचूची वेदना जन्मताना होते आणि मरताना होते. एका रोमाला, आपल्या अंगावर रोम किती, आपल्या अंगावर केस किती, 3.5 कोटी. आपल्या अंगावर 3.5 कोटी केस आहेत. मावशी झोपू नका ऐका. आज झोपल्या तर झोपल्या, उद्याला झोपू नका. उद्या आज झोपा काय नाही, 100% सक्सेस. उद्या काल्याच्या कार्यक्रमामध्ये असं झालं, एक माणूस असाच कीर्तनामध्ये यायचा आणि आल्याला झोपी जायचा. 7 दिवस कीर्तन झोपीतच ऐकलं त्यांनी. आणि काल्याचा कार्यक्रम कीर्तन संपलं आणि अशा पंक्ती बसल्या जेवायला. आणि ते रामराव संघ बसला होता. त्याने सांगितलं काय सांगा म्हणजे, रामराव अरे महाराज लोकांनी नुसतीच कळ लावली, झोपूच दिलं नाही म्हणजे 7 दिवस. तुला मला वाढू देतो तर झोपू द्या भाऊ म्हणा, झोपा म्हणा. वाढणं झालं की मला उठे मला थोडस जाकर मग जेवतो. आता वाढायचा कार्यक्रम चालला, पात्र दुर्ण गिलास भात वरण वाढला. काल्याचा कार्यक्रम असा काही मोठा नव्हता, भात वरणाचा होता. आणि ते आपलं घ्या सुरू करा म्हणलं. त्यानं मला 100% विश्वास. आता डोळे उघडून जेवलं काय आणि बंद करून जेवलं काय सारखंच आहे मला. त्यानं काय केलं, ते भात वरण कालविलं आणि तोंडात घातलं. काय करता भात चावच ना. रामराव अरे काय चपाती कच्ची गोक केली र, चावायलाच तयार नाही. त्यानं मला चपाती केलीच नाही, तुला वाढली कशी म्हणून बघितलं तर काय झालं, ते झटक्यासहित टोपी त्याची पात्रावर पडली होती आणि त्याला ते भातात गुंडळली होती आणि ते भातातच कालीने घातली तोंडात. त्यानं म्हणला चपाती न म्हणला टोपी होय म्हणला टोपी. तसं कीर्तनात तुम्ही झोपा काय अडचण नाही, पण काल्याच्या कार्यक्रमात झोपू नका. देता प्रभू संत महात्मे तुम्हाला आपल्या आई वडिलांपेक्षा जास्त उपकार करतात. कारण अंड जार स्वतेज आणि उद्वीज चौखानी 84 लक्ष योनी याच्यात होणार दुःख हे संत महात्म्याला जाणतं. आणि ते बुडतसे जण न देखवे डोळा, येतो कळवळा भोवण्या.
या जीवात्म्याला या भवसागरातून मुक्त करण्याचं काम करतात आणि या जीवाला या भवसागरातून मोक्षाची प्राप्ती करून देतात. म्हणून महाराज त्या मोक्ष प्राप्तीसाठी काय करतात तर ते एक ज्ञान देतात. ते ज्ञान कोणतं? अभंगाच्या तृतीय चरणामध्ये मला सांगू लागले. करुणी जीवासी जगतामध्ये सर्वात दुर्लभात दुर्लभ जर काय असेल तर संतांची भेट आहे. चार वस्तू दुर्मिळ आहे. पहिली वस्तू आहे दुर्लभो मनुष्य देह, दुर्लभो संत संग, दुर्लभो विषय त्याग हा संत संग दुर्लभ. जगतामध्ये चार वस्तू दुर्मिळ आहेत. ते म्हणजे पहिल्या प्रथम नरदेह दुर्लभ आहे, दुसरं विषयाचा विरक्त दुर्लभी आहे, आणि तिसरं संतांची भेट दुर्लभ आहे, आणि चौथी भगवंताची भेट दुर्लभ आहे. तुम्हा आम्हाला नरदेह प्राप्त झाला, आपण किती भाग्यवान आहोत त्याविषयी बोलत असताना ग्रामवा नगर धन्यम गेहम वापिम कुलम तथा साम्य धन्य उच्चते नादार शक्ती पूजकता कर्मणांच्या दिकणांचे न पृथ्वी मेरू पृष्ठादी शुद्ध मेवासम नाही. महाराज सांगतात इतर देशापेक्षा भारतात तुम्हा मला जन्म मिळाला, भारतापेक्षा महाराष्ट्रात जन्म मिळाला, आणि महाराष्ट्रातही गोदा मातेच्या पवित्र क्षेत्रात जन्म मिळाला. तुमच्या आमचे भाग्यवान का? इथे महान संतांनी जन्म घेतला, या खुशीमध्ये तुमचा आमचा जन्म झालाय. तुमच्या आमचे इतके श्रेष्ठ, स्वर्गाधिक लोकांपेक्षाही तुम्ही आम्ही श्रेष्ठ आहोत. कारण मी सांगतो तुम्हाला, सांगू, इतर देशांनी असे काही शोध लावलेत, कसे 15 मिनिटांमध्ये जगाला खलास करण्याची ताकद काही देशांनी करून ठेवली आहे. लक्षात असू द्या, एक 15 मिनिटांमध्ये सर्व जगाला खलास करण्याची काही ताकद काही देशांनी करून ठेवली. पण आमच्या भारत देशाचं भाग्य सांगतो तुम्हाला, सर्व देशाला एका मिनिटात शांत करण्याची ताकद आमच्या भारतात आहे. दत्ता प्रभू, दत्ता प्रभू, दत्ता.
संतांनी सांगितले दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे वांछिल ते प्राण जात. विश्वाला नाश करण्याची ताकद इतर देशामध्ये असेल पण जगाचं कल्याण करण्याची ताकद आमच्या इथल्या साधू संतात आहे. आणि ते संत महात्म्याने काय केले घातला दुकान देती आलिया संत उदार उदार भरले संतांनी दुकान घातले आणि ते दुकानात माल असा आहे चोर चोरी करत नाही भाऊ बंद वाटा मागत नाही दिल्यानं सरत नाही असं हे जे दुकान आहे नसरे खाणी लुटिता उघडे घेता अर्ध घडी भाग्य थोर पायाळू संतांनी दाखविले जगा केले आभागा कुबेरासी. त्या संत महात्म्यांनी काय केले एक दुकान उघडले खान संत सज्जनी मांडिले दुकान सज्जनी मांडिले दुकान संत हे तुम्हाला ज्ञानाचं अंजन घालतात आणि निज धनाची वस्तू प्राप्ती करून देतात. ते तुम्हाला दृष्टांताने सांगतात. एका गावामध्ये एका सावकाराने आपल्या शेतामध्ये स्वखर्चाने सुंदर मंदिर बांधले आणि त्या मंदिरात गावातली सगळी माणसं दर्शनाला जायची. संध्याकाळी आरत्या पूजा वगैरे घ्यायचा असा बराच दिवस कार्यक्रम चालला. सावकार म्हातारे झाले. काही थोडासा रोग लागला आणि सावकार निधन पावले. आता माणूस मेल्यावर काय करतात तुम्हाला माहिती आहे? तुमच्याकडे काय करतात पण आमच्याकडे वेगळंच करतात. माणूस मेला समजा की त्याच्या कमरेच्या चाव्या काढून घेतात. गड्याला जमत नसतं बायला ते म्हणतात कमरेच्या चाव्या काढून घे चाव्या काढून. ते सुनबाईनं सावकाराच्या चाव्या काढून घेतल्या. अंतिविधी झाली. 10 दिवस झाले. 13वी बी झाली. कीर्तनात काय होईल ताबडतोब 14व्या दिवशी त्या सुनबाईने चाबी आपल्या मालकापाशी दिली म्हणजे सावकाराच्या पोरापाशी दिली आणि ते सावकाराची तिजोरी उघडून बघितली. मधामध्ये काही सोनं पैसे चांदी वगैरे सगळं काही होतं आणि त्यात एक खाली अशी डायरी लिहून ठेवली. त्या डायरीमध्ये काही येणं देणं घेणं सगळं काही लिहून ठेवलं होतं. शेवटच्या पानावर लिहून ठेवलं होतं मी माझ्या शेतातल्या मंदिराच्या घुमटामध्ये चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी दुपारी 2 वाजता 1 क्विंटल सोनं लपवून ठेवलं आहे. एवढी ओळ महाराज त्या सावकाराच्या पोरानं वाचलं. त्याला वाटलं आता आपल्या इतकं श्रीमंत कोणीच नाही असं वाटलं आणि दुसऱ्या दिवशी गावातल्या मिस्त्रीला बोलून घेतलं. मिस्त्री सगळे आले. म्हणले काय सावकार काय काय नाही म्हणले आपल्याच शेतातलं मंदिर पडायचंय. एका रात्रात 2 रात्र कामा नाही. कस काय म्हणले आपल्याला ताबडतोब दुसरं नवीन मंदिर बांधायचं.
किती मिस्त्री लावा पण रात्रातून मंदिर पाडलं पाहिजे म्हणल्यावरती मिस्त्री म्हणजे काय अडचण नाही. संध्याकाळी पाडायला सुरुवात केली. धड 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 पाडायला सुरुवात केली. सावकारांना असा कंदील लावून धरला होता महाराज, एक क्षण सुद्धा डोळ्याची पातळ लावत नव्हता. रात्री 2 वाजले, 4 वाजले, 5 वाजले, सकाळचं उगल सूर्योदय झाला, महाराज एक गुण सुद्धा सापडला नाही. एक गुण हातात झाला म्हणला, एक तर मंदिर बी गेलं आणि एक कवडी सुद्धा सापडलं नाही. काय करावं काय करावं. बऱ्याच काही वैद्याला आणलं, धन काढायला आणलं, बरेच काही साधनं केली, कुठंच काही एक रुपयाचं एक तोळा सुद्धा सापडलं नाही. योगायोगाने एक साधू असोदत मंदिरावर आले आणि मुक्काम होता. सकाळच्या पारी सावकाराच्या घरचा नियम होता, आलेल्या कोणीही साधूला घरी नेऊन जेव घाल. वंश परंपरा पिढ्याने पिढ्याचा एक रिवाज होता. का अन्न घालावे सर्वाभूती, पात्र मिळे दैवगती, ऐसा भाव जयाची चित्ती तयाशी परम साधू बोलिले. त्याने असणार आपल्या वडलोपार्जित असलेला नियम. देवाचं दर्शन घेतलं आणि बापू दुपारचं जेवण आमच्याकडे आहे, मी स्वयंपाक झाला की तुम्हाला बोलवायला येतो आणि मग तुम्हाला जेवायला घेऊन जातो. म्हणजे बरं काय अडचण नाही. दुपारी जेवायचं म्हणजे सुरुवात म्हणजे जेवायचा स्वयंपाक झाला, बोलवायला आले, महाराज घरी गेले, जेवण आपलं पूजा अर्चा सगळं जेवण संपलं आणि महाराज शांत रीतीने बसल्याच्या नंतर विचारलं, बापू आमचा एक प्रश्न आहे तुम्हाला विचारू. म्हणजे विचारला. एका म्हणली अशी अशी वही आहे, वहीमध्ये आमच्या वडिलांनी असं लिहून ठेवलंय, याचा अर्थच काही कळत नाही. महाराजांना ती